पुणे शहरापासून जवळच असलेला कामशेत धबधबा, त्या धबधब्याहून सुंदर असलेला विस्तीर्ण असा डोंगर दऱ्यातील निसर्ग। कामशेत धबधब्याच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य निहाळत आम्ही जेवणासाठीची जागा शोधत डोंगर चढू राहिलो। सकाळी जेमतेम 9 वाजता उपाशी पोटी निघल्यानी आधी पोटोबा मगच विठोबा करूया अशी आमची मनधरणा झाली होती। माहिली आलो पण आपण चल ना परी आता इथं ऊन तर अति जास्त ऊन लागा लागलंय, इथं गरमी व्हायला लागली ना। तेच म्हणते त्यांचा येणार ना आपल्याला, ते आळत होते केवढे परत जायचं विचार आहे का? त्यांच्या जोत नाही कुठं रस्ता होता ना। इथून चालते वाटते, एवढ्या वेळात तिथे गेलो असतो आपण। इथून खालून निवडते, इथून आलते ते नाही इथून आलते रे, इथून नाही इकडे इकडे। हो अरे तो कस चढली होती जर मोबाईल हळूच हळूच एवढे आहेच ना, कशी वाट काढली तुम्ही। अय गोविंद, अरे कुठं शेत आहेत का? इथं आम्हाला येता येत नाही। यासाठीच केला होता अट्टहास। ओके फोटो काय करतो हात जाऊ नको, म्हणजे कसं असतं स्माईल ज्याला त्यालाच भारी दिसते, हाताने लय अवघड असते फोटो। पहा मित्रांनो, स्माइल ही ज्याची त्याला चांगली दिसती, उमटून दिसती, व कुणी स्माइल देऊ नये।
तर आज अशा प्रकारे आम्ही कामशेत या धबधब्यावर आलो असता आम्ही इथलच्या नैसर्गिक क्षेत्राचा अनुभव घेतलेला आहे आणि इथलची जी अनुभूती मिळाली आहे ती एकदम उत्तम मिळालेली आहे। तर अशा प्रकारे आम्ही थोडंसं भिडलो आहे तर पण आमचं असं झालं की आम्ही एवढ्या उंचावर आलो होतो आता खाली कसं जायचं कारण की आता घाम निघलेलं आहे आणि अर्धे कार्यकर्ते आमच्या तिकडे लिंबा झाडाखाली बसले तर आम्ही ऑक्टोबर मध्ये आल्या कारणाने धबधबा मृत होत चालला होता। शिवाय डोंगरावरील गवत कमरेच्या वर वाढलेलं असल्याने आम्हाला जपूनच पावलं टाकावी लागत होती। धबधब्याच्या खाली आपल्याला